छावा सिनेमाच्या वादावर आता पडदा पडलाय। आक्षेपार्ह सीन काढला जाणार आहे। छावा सिनेमातील छत्रपती संभाजी महाराजांचा लेझिम नृत्याचा सीन हा हटवला जाणार आहे। छावा सिनेमाचे दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांनी ही माहिती दिली। दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांनी राज ठाकरेंची भेट सुद्धा घेतली आहे। चित्रपट रिलीज होण्याआधी इतिहासकारांना दाखवणार असं सुद्धा उतेकर यांनी म्हटलं। सर्वांची सहमती मिळाल्यानंतरच चित्रपट रिलीज करणार असं आश्वासन उतेकर यांनी दिलेलं आहे। अगदी काही दिवसांपूर्वी छावा सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाला आणि त्यामध्ये संभाजी महाराजांची भूमिका करणारा विकी कौशल हा लेझिम नृत्य खेळताना दिसला होता आणि त्यानंतर हे सगळे वाद निर्माण झाले होते। आपण म्हणतोय की एकंदर आपण पाहिलं गेलं तर आज ही भेट खरं महत्त्वाची होती। तुम्ही सांगितलेलं खरं तर दृश्य महत्त्वाचं नाही, सिनेमा महत्त्वाचा आहे हे सांगण्याचा तुमचा प्रयत्न होता आणि याची भेट ती सगळ्यात महत्त्वाची हां हां सगळ्यात महत्त्वाची भेट होती। तुम्ही सांगितलं खरं तर दृश्य महत्त्वाचे नाहीत, सिनेमा महत्त्वाचे आणि ते शौर्य पोचलं पाहिजे। काय सांगायला हे मीच बोललो ना, मग आता परत बोलू हो। म्हणजे पुन्हा मी सांगतोय की लेझिम हा आपला पारंपरिक खेळ होता आणि ते माझं इमॅजिनेशन होतं की महाराज खेळत असतील लेझिम, कारण लेझिम खेळणं मराठ्यांसाठी हे काही वेगळं नवीन नाही आहे। पण जर शिवप्रेमींना महाराजांना लेझिम खेळताना नाही बघायचं आहे, त्यांच्या भावना दुखावत आहेत आणि दुखावल्या आहेत, त्याबद्दल मी माफी मागतो त्यांची। आणि तो लेझिम खेळणारा जो भाग आहे तो आम्ही चित्रपटातनं डिलीट करतो। सर कोणाकोण राज ठाकरेंची पण भेट घेतली तर तुम्ही म्हटलं की त्यांचं वाचन खूप मोठं आहे, त्यांनी पण हे सजेशन दिलं तुम्हाला? साहेबांची भेट खरंच खूप छान झाली, कारण एक तर त्यांचं नॉलेज, त्यांचं वाचन, ही इज अ व्हेरी वेल रेड इंटेलिजंट गाय। आणि त्यांनी मला काही किस्से सांगितले इतिहासातले, काही मुद्दे सांगितले आणि त्यांनी मला पटवून दिलं की लेझिम नसलं फिल्ममध्ये तरी तुमच्या फिल्मला काही इफेक्ट नाही होणार। सो आय एम रिअली थँकफुल टू हिम, म्हणजे खरंच खूप आभारी आहे मी त्यांचा। आणि खूप छान मीटिंग झाली आणि मला त्यांना भेटायचं होतं। सगळ्यात मोठं मी त्यांचा फॅन आहे आणि मला खूप दिवसापासून त्यांना भेटायचं होतं, तर छावाच्या निमित्ताने मला ती संधी मिळाली, त्याबद्दल मी खुश आहे। खूप धन्यवाद। तुम्ही बघताय एकंदर आपण पाहिलं गेलं तर आपल्यासोबत आता लक्ष्मण उटेकर होते। जो लेझिमचा जो सीन आहे तो लेझिमचा सीन संपूर्णपणे काढण्यात येणार आहे, तो सिनेमात येणार नाही आहे असं त्यांचं प्रामाणिक मत आहे। लेझिम जे मुद्दा आहे, लेझिमचा जो पूर्ण प्रकार होता ज्याच्यामुळे खऱ्या अर्थानं जो वाद निर्माण झाला तो कुठे ना कुठे संपवण्याचं काम आता लक्ष्मण उटेकर यांनी थेट सांगितलेलं आहे। त्यासोबतच खरं ते सांगितलं आहे की कुठे ना कुठे लेझिम हे मोठं नाही आहे, सिनेमा मोठा आहे, त्यामुळे आता जो सीनबद्दल जो आक्षेप निर्माण करण्यात आला तो सीन डिलीट करण्यात येणार आहे। राज ठाकरेंची भेट घेतल्यानंतर अनेक इतिहासकार आणि खरं तर छत्रपती उदयनराजे भोसले असो, छत्रपती संभाजीराजे असो, ह्यांना पण सिनेमा दाखवण्यात येणार आहे असं पण त्यांचं मत आहे। श्रेयस सावंत, पुढारी न्यूज, मुंबई।